नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. आज कुठे कुठे मैदान चालू असतील, परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर आज आपल्याला रायगड या ठिकाणी दिसेल. रायगडमध्ये संध्याकाळी 7 वाजता त्या ठिकाणी उद्घाटन आहे, कशाचं तरी टायमिंग दिले. त्या ठिकाणी बकासूर आपला आज पळणार नाही आहे. प्रमुख उपस्थिती बकासूरची आहे. प्रमुख पाहुणा म्हणून त्या ठिकाणी बकासूरला आमंत्रित केलेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर ज्या ठिकाणी आपण बघितलं जातं, एखाद्या ठिकाणी एखादं लग्न असेल, त्या ठिकाणी त्या भागातील एक मोठी व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला एक उपस्थिती म्हणून एक त्याला म्हणतात इन्व्हाइट केलं जातं. तर तसंच एक रायगडमध्ये मी तुम्हाला गाव मला माहीत नाही आहे, बॅनलवरती आहे ते. त्या ठिकाणी त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे बकासूरला. आज आपला बकासूर रायगड जिल्हा म्हणजेच कोकणामध्ये आज बकासूर आपल्याला दिसणार आहे. सबंध महाराष्ट्राच्या नजरा आज त्या बकासूरवरती असतील. कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दाखवलं जाईल ते सुद्धा सांगितलं जाईल तुम्हाला. आज बकासूर सकाळी त्या ठिकाणी येईल, संध्याकाळी त्या ठिकाणी बकासूरचा हस्ते काहीतरी उद्घाटन आहे. बघूया का क्रिकेटचा सामना आहे हे सुद्धा माहीत नाही आहे, परंतु आज बकासूर आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. सबंध महाराष्ट्राच्या नजरा बघा, एवढा लाडका बैल, ज्या बैलानं सबंध महाराष्ट्र जिंकलाय पळण्याने. कारण की त्या बैलाकडे एवढी मोठी कला आहे जी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुठल्याच नंदीकडे नाही आहे. हा बैल तुम्हाला माहिती आहे, हा नंदी जो आहे तो सलग प्रवास करू शकतो, सलग पळूसुद्धा शकतो, सलग 4 दिवस पळतो, 5 दिवस पळतो. त्याचं रेकॉर्ड तोच मोडत चालला आहे. त्याचं वय जसं जसं वाढत चालले तसं तसं तो एकदम आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीचं वय ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस ती व्यक्ती हळूहळू हळूहळू कमी चालायला लागते, त्याचं जरा थकवा जाणवतो. परंतु तसं नाही, त्याचं जसं 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 वय वाढतंय तसं तसं त्याच्या शरीरातलं ते म्हणते ते लहान बाळ कसं असतं तसंच ते मोठं 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 होत चाललं आहे बकासूर. आणि खरंच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र जिंकलाय आपल्या पळण्याने आणि जिंकतोय जग सारं, असा हा बकासूर आपल्याला पळता. म्हणजे बघा, म्हणजे किती एवढा प्रेम त्या बैलावरती लोकांचं आहे. इन्व्हाइट केले आज बकासूरला रायगड जिल्हा. आज रायगड जिल्ह्यामध्ये बकासूर येतोय. ज्या ज्या ठिकाणी रायगडमधून खूप साऱ्या लोकांचे मला फोन्स येतात आणि खूप साऱ्या लोकांनी मला कालसुद्धा बक्षिसं पाठवली. आणि जो मी व्हिडिओ शेअर केला, मी इमानदारी माणूस आहे, म्हणजे लोकांना सांगायचे कुणी जे आपल्याला जे बक्षीस पुकारतं त्याचं नाव आपण पुकारणार तर पुकारणारच. काल तुम्हाला मी सांगितलं 24 जणांनी मला लोकांनी पैसे त्या दिवसापासून ते काल दिवसापर्यंत पैसे पाठवले. परंतु तुम्ही मला काल रात्रीपासून खूप सारे म्हणजे लोकांनी खूप सारे मला पैसेसुद्धा पाठवले. एक बकासूर प्रेमी, एक चांगलं काम करतो म्हणून, एक गरीब कुटुंबातून आहे म्हणून. आणि असंच प्रेम तुम्ही द्या तुमच्यावरती, असंच नवीन नवीन तुमच्यासाठी बकासूरच्या व्हिडिओ, प्रत्येक बैलाच्या अपडेट्स ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आणखीन कुणाला जर वाटत असेल की हा चांगलं काम करतो आहे तर माझा नंबर तुम्हाला माहिती आहे, 95 61 11 99 40. पुन्हा एकदा सांगतो, 95 61 11 99 40 या नंबरवरती मला गुगल पे, फोनपे दोन्ही चालू आहे, करू शकता तुमच्या परिस्थितीनुसार. आणि असंच प्रेम द्या. आणि खरंच एक गरीब फॅमिलीमधून बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आलो आहे आणि खरंच एक इमानदारीनं काम करतो आहे. कधी कधी पैरे फसतात, एवढंच माझ्याकडून चूक होते, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, परंतु सांगण्याचा प्रयत्न करत असतो, माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज महाराष्ट्र बघेल बकासूर नक्की त्या ठिकाणी सकाळीसुद्धा जाऊ शकतो एखाद्या वेळेस किंवा पहाटेसुद्धा जाऊ शकतो. त्यांनी आमंत्रित केलेलं आहे सायंकाळी 7-7:30च्या दरम्यान. परंतु बघूया कशी अपडेट्स येते. आज मी तुमच्याकडे अपडेट 2 वाजेपर्यंत व्हिडिओ येईल. कारण की थोडंसं माझ्या पोटामध्ये थोडंसं म्हणजे मला किडनी स्टोन म्हणजेच
मूतखडा त्याला म्हणतात की त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, यात्रेमुळे थोडासा जास्त उद्भवलं आहे. त्याच्यामुळे जरा थोडीशी सोनोग्राफी करायची. बघूया स्टोन किती मोठा आहे. तो मूतखडा म्हणतात त्याला मराठी भाषेत. त्याचा थोडंसं जरा मला बघायचे, डॉक्टरांच्याकडून चेकअप करायचे. थोडंसं त्रास होतो आहे, खूप रात्रभर त्रास झाला आहे आणि बघूया काय होते काय नाही. व्हिडिओ आज उशिराने येईल, दवाखान्यामध्ये असणार आहे मी आज. धन्यवाद.